ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई महापौर पदाबाबत फडणवीसांनी भाजप नेत्यांची मतं जाणून घेतलेली आहेत। भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचलन समितीमध्ये चर्चा झालेली आहे। महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवडकर, ऋतू तावडे, शीतल गंभीर, योगिता कोळी यांचं नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि सोबतच स्थायी समिती अध्यक्ष तसंच सभागृह नेत्यांसंदर्भात देखील चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामधील बैठकीनंतरच सर्व पदांबाबत निर्णय होणार अशी सूत्रांची माहिती आहे। तर महापालिकेमधील निवडणूक प्रक्रियेबाबत देखील चर्चा झालेली आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, रुसाली, आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेचा निकाल जो आहे तो समोर आलेला आहे। महायुतीचा महापौर बसेल एवढी आकडेवारी जी आहे ती समोर असलेली पाहायला मिळते, परंतु अजूनही सत्ता स्थापन जे आहे ते मुंबई महापालिकेत झालेलं पाहायला मिळत नाहीये। भाजपची पहिली बैठक जी आहे ती आज पार पडलेली आहे। संचलन समितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांची मतं जी आहेत ती जाणून घेतलेली आहेत। त्यामध्ये महापौर पदाचा चेहरा कोण असावा हे मत सुद्धा जाणून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता देखील यावरती चर्चा झाल्याची माहिती मिळते। आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची जी बैठक जी आहे ती अजून होणं बाकी आहे, कारण दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र आपले गट जो आहे तो स्थापन करणार आहे। त्यामुळे दोन्ही पक्षाला किती जागा सुटतात, कोण कशावरती दावा करतं, या सगळ्या बैठका अजून बाकी आहेत। परंतु ही प्राथमिक बैठक जी आहे ती भाजपची आज पार पडलेली पाहायला मिळाली। धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।